आज रितेश भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्राच्या मनातली गोष्ट केलेली आहे. तन्वी कोलतेचा आवाज बंद करून टाकलाय. संपूर्ण महाराष्ट्र म्हणत होता, की ही तन्वी किती बडबड करते, हिला अक्कलच नाहीये. रितेश भाऊंनी स्वतः सांगितलं, की "तन्वी तुझी बडबड कमी कर." दीपाली सय्यदची चूक दाखवून दिली. विशाल आणि ओंकारला सांगितलं, की घरामध्ये भांडणं चालणार नाहीत. घराच्या बाहेर जाऊन भांडणं करायची, कारण इकडे फक्त भाऊगिरी चालते. रुचिता आमदारला सांगितलं, की "तुझा आवाज ऐकू वाटत नाही. लोकं टीव्ही म्यूट करत आहेत." करणकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, की "तू बजरच का दाबला नाही?" प्राजक्ताचं सुद्धा कौतुक करण्यात आलंय आणि जे लोकं गेम खेळत नाही, त्यांना एका बाजूला सुद्धा काढण्यात आलंय. आता नक्की काय झालंय एपिसोडमध्ये, सगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करूया. चला, या रिव्ह्यूची सुरुवात करूया. एपिसोडची सुरुवात तन्वीपासून झाली. भाऊंचं हे म्हणणं होतं, की "तन्वी कोलते तुम्ही खूप बडबड करताय." महाराष्ट्र सुद्धा असं बोलतोय, की "तन्वी कोलते तुम्ही किती बोलताय? तुम्ही तर खरं घरातल्या तंटा क्वीन हव्या होत्या." रितेश भाऊंनी सागर कारंडे बाबतीत जे काय बोललं त्याचा जाब विचारला आणि तन्वीचा आवाज बंद केला. खरं तर हे होणं गरजेचं होतं. सागर कारंडेसारख्या सीनियर ॲक्टरबद्दल अशा पद्धतीची भाषा वापरल्यानंतर तन्वी कोलतेला झापणं आवश्यक होतं. मी आधी रिव्ह्यूमध्ये सुद्धा म्हटलं होतं, की तन्वी कोलते तिचे मुद्दे मांडते, पण मुद्दे मांडण्याची पद्धतच चुकीची आहे आणि भाऊंनी सुद्धा तेच सांगितलं. नक्की काय चाललंय? तुम्ही सणासुदीचे भांडता, ह्याच्यावरती सुद्धा भाऊ आले. बरं, भाऊंनी तन्वी कोलतेला झापताना एका बाजूला तिचं कौतुक सुद्धा केलं. आता हे कौतुक कशासाठी केलं? कारण जर का तन्वीसारख्या कंटेस्टंटला तुम्ही पहिल्याच आठवड्यात दाबलं, तर पुढं ती तिचा गेमच खेळणार नाही, म्हणून तिचं कौतुक करणं गरजेचं होतं. मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं, की तन्वीला या आठवड्यामध्ये काही तर अशी गोष्ट करणार मेकर्स, ज्याने ती तिचा गेम अजून इम्प्रूव्ह करेल. तिला झापलं, बाबा तू बडबड करते, तिला टोन बदलायला सांगितला, पण एका बाजूला हे सुद्धा सांगितलं, की तुम्ही खूप पॉझिटिव्ह सुद्धा दिसताय आणि सगळ्यात जास्त तुमचा गेम भारी आहे आणि तुम्हाला गेम कळलाय सुद्धा आणि हेच आपण आपल्या रिव्ह्यूमध्ये सांगत असतो. तेच भाऊंनी सुद्धा सांगितलेलं आहे. भाऊ दीपाली सय्यदकडे आले. दीपाली सय्यदला विचारलं, "काय हो, ती गॅस चालू करायला मदत करत होती तुम्हाला, तुम्ही तिची मदत घ्यायलाच नकार दिला. हे काय पद्धत आहे?" तर दीपाली सय्यद रितेश भाऊंना आर-डी म्हणतात आहे. रितेश भाऊ म्हणले, की "मला रितेश बोलायचं, आर-डी वगैरे काय बोलायचं नाहीये." आणि ज्या पद्धतीने दीपाली सय्यद एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत होत्या, ते कुठेतरी चुकीचंच वाटत होतं. म्हणजे त्यांनी त्यांच्या मनामध्ये एक अशी गोष्ट बनवून ठेवली, की तन्वी वाईट मुलगी आहे, मला तिच्याबरोबर राहायचं नाही, बोलायचं नाही. मग सण असो, काय असो, हे त्यांनी ठरवलेलंच आहे. त्यामुळे तशा पद्धतीने त्या एक्सप्लेन करायला जात होत्या आणि हे रितेश भाऊंना आवडलं नाही. तिकडे त्यांना दीपाली सय्यदची साफ चुकी दिसली होती. आपणही आपल्या रिव्ह्यूमध्ये सांगितलं होतं, की दीपाली सय्यदने फाट्यावरती मारल्यामुळे तन्वी त्यांच्यावर भडकली होती आणि आज हे रितेश भाऊंनी सुद्धा सिद्ध केलं, की दीपाली सय्यदचीच त्यावेळेस चुकी होती. आता इकडे एक गोष्ट ऑब्झर्व्ह करण्यासारखी आहे. सोनाली राऊत जे आहे ते घरामध्ये काम करत नाही. त्याच्या विरोधात आवाज जो आहे तो तन्वीने उचलला आणि तन्वी डायरेक्ट सोनालीशी भांडत होती. करेक्ट आहे. पण दीपाली सय्यद बोलते, की नाही ती डायरेक्ट सोनालीला बोलत नव्हती. ती घरातल्या सगळ्या लोकांना बोलत होती. म्हणजे एवढं धादांत खोटं बोलायचं, चारी बाजूनी कॅमेरे लागले असताना आणि एवढे रिव्ह्यू होतात आहे बाहेर, एवढे प्रेक्षक मन लावून शो बघतात आहे. ते सगळ्या गोष्टी त्यांना माहीत असतात आणि यांच्यासमोर तुम्ही खोटं बोलायचा प्रयत्न करताय. हे कुठेतरी न पटण्यासारखं होतं आणि दीपाली सय्यद यामुळेच तोंडावरती पडल्या. आणि मला नवल वाटतंय, की जी बाई घरात काम करायला नाही म्हणते, त्या बाबतीत लोकांची काहीच कंप्लेंट नाहीये. पण ती काम करत नाही म्हणून आक्षेप घेते, त्या मुलीवरती सगळ्या घरातल्या लोकांची कंप्लेंट आहे. फक्त ती फडफड बोलते म्हणून. आणि हेच रितेश भाऊंनी त्या लोकांना सांगितलं. आता सोनालीला काहीच का बोलले नाहीत, मला काही माहीत नाहीये. सोनाली काम का करत नाही, त्याबद्दल का बोलले नाहीत, मला काही माहीत नाहीये. ॲक्चुअली मला असं वाटतंय, की सोनालीचं जे आहे तिला लगेच दुखवायचं नाहीये किंवा तिच्याबद्दल वेगळा कंटेंट प्लॅन केलेला आहे. पण सोनाली काम करत नव्हती, तर घरातील सगळ्या लोकांनी हे ॲक्सेप्ट करायला पाहिजे होतं, की हो ती काम करत नव्हती, म्हणून तन्वी बोलली होती. आणि या सगळ्याचा फटका एकंदरीतच दीपाली सय्यदला बसलेला आहे. कारण दीपाली सय्यद यांनी त्यावेळेस सोनालीची बाजू घेतली होती आणि तेव्हापासूनच तिची आणि तन्वीची भांडणं झाली होती. आणि आज रितेश भाऊंनी दीपाली सय्यदला एक्सपोज करून टाकलं. बोलले, की "भाई तू मदत नाही घेतली म्हणून तन्वी आणि तुझा वाद झाला." हे तितकंच खरं आहे, कारण दीपाली सय्यदनी तन्वीला फाट्यावर मारलं होतं. आता राहिली गोष्ट सागर कारंडेच्या बाबतीत, तर तन्वीला झापलं आणि हे कुठेतरी चांगलं झालेलं आहे. एका बाजूला तिला झापलं आणि एका बाजूला तिची पॉझिटिव्ह बाजू दाखवली. आता इकडे एक गोष्ट मी ऑब्झर्व्ह केली, ज्यावेळेस भाऊंनी ब्रेक घेतला, त्यावेळेस
तन्वी रडायला लागली आणि सगळी लोकं तन्वीच्या बाजूला गेली. फक्त सोनाली जी आहे ती दीपाली सय्यदच्या बाजूला गेली. म्हणजे कुठेतरी तन्वीचं थोडंफार कौतुक झालं होतं म्हणून लोकं तन्वीच्या बाजूला गेली होती. म्हणजे माहोल बघा, हे जगच असं आहे म्हणा, लोकांची चूक नाहीये. ज्याच्याकडे प्रसिद्धी आहे, ज्याच्याकडे लोकं खूप जास्त आहेत, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे किंवा ज्याच्याबद्दल जास्त बोललं जातं, त्याच्या बाजूनेच लोकं उभं राहतात आणि ज्याच्या नुसत्याच चुका दाखवल्या जातात किंवा ज्याला भाव मिळत नाही, अशा लोकांबद्दल बोललं सुद्धा जात नाही आणि हे दीपाली सय्यदने ओळखायला हवं. तो जो ग्रुप दिसतोय ना, आता त्यांना गोड-गोड वाटतंय, पण तो एक दिवस ग्रुप फुटणार आहे. जसं रितेश भाऊंनी सांगितलं, की तुम्हाला वाटणारे आता मित्र ते मित्र नाहीयेत. गेमची दिशा जसं बदलेल, सगळे बदलणार आहेत आणि पुढे जाऊन तेच होणार आहे आणि हेच या पहिल्या राउंडच्या नंतर, भाऊच्या झापण्यानंतर दिसलं. यानंतर भाऊ आले रुचिता जामदारकडे. आता रुचिताने चावी कशा पद्धतीने दिली होती, तिची भाषा कशी आहे, याबद्दल आपण कालच बोललेलो आहे आणि ज्या पद्धतीने तिने चावीला लाईट घेतलं, तर मेकर्स तिला सोडणारच नव्हते. त्यावेळेसही बिग बॉसने तिला भाव नव्हता दिला आणि आत्ताही रितेश भाऊंनी भाव नाही दिला. तिला तर हे सांगितलं, की तुला ऐकल्यानंतर टीव्ही म्यूटच करायला लागतो. पण बऱ्याच लोकांनी रितेश भाऊंनी सांगितल्यानंतर बोलले, की "हां, आम्ही ही गोष्ट ॲक्सेप्ट करतो. आमच्याकडून चूक झालेली आहे." पण या मॅडम ज्या आहेत त्या वेगळ्याच ॲरोगन्समध्ये आहेत. या मॅडम ज्या आहेत त्या बोलतात आहे, की मला बोलले, पण त्या करणला का बोलले नाहीत? हे म्हणजे मला पटलंच नाही. जर का तुला बाहेरून रितेश भाऊ एवढे सांगतात जीव तोडून, की तुझं काहीतरी चुकतंय, तुला बदल करायची गरज आहे, तर तू दुसऱ्याला कोण काय बोललं नाही या गोष्टीवर कुठं अडून बसते? स्वतःपुरतं बघ ना. कारण हा इंडिव्हिज्युअल खेळण्याचा गेम आहे. आज तुझा करण कॉम्पिटिटर आहे, उद्या तन्वी कॉम्पिटिटर होईल, उद्या दीपाली कॉम्पिटिटर होईल, राकेश कॉम्पिटिटर होईल. या सगळ्यांबद्दल तू जर का विचार करायला लागली आणि याला भाऊ का बोलले नाही, त्याला भाऊ का बोलले नाही आणि तू स्वतःच मध्ये बदल नाही करणार, तर तुझं कठीण होणार आहे. आणि भाऊने ज्या पद्धतीने त्या आमदारला झापलंय, मला भारी वाटलं. म्हणजे अ, असं पाहिजे नव्हतं करायला तिला. कारण तिची भाषा खूप घाणेरडी आहे. भाऊंनी तिच्या भाषेबद्दल सुद्धा बोललेलं आहे. ती ज्या पद्धतीने शिव्या देते त्याबद्दल सुद्धा बोललेले आहेत आणि हे बोलणं गरजेचं होतं. तिचे कान टोचणं गरजेचं होतं. पण इकडे एक गोष्ट तुम्ही नोटीस केली का? आपण सगळे टाळ्या वाजवत होतो. म्हणजे मी तर नाही, पण बरेच लोकं टाळ्या वाजवत होते, की करणचा किती मास्टर गेम प्लॅन आहे. करण किती भारी खेळला. पण इकडे ऋतुजाने क्लिअर केलं, की करण मला पहिल्यापासून चावी घेताना मस्करीच बोलत होता. लास्ट मोमेंटला त्याच्या लक्षात आलं, की पॉवर की आता इकडे महत्त्वाची आहे. त्यावेळेस त्याने पलटी मारलेली आहे. म्हणजे त्यावेळेस त्याने मस्करीतच चावी घेतली होती. नंतर त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने ती चावी परत नाही दिली. इकडे तो स्मार्ट गेम वगैरे काही सुद्धा खेळला नव्हता. भलेही त्याचं आता क्रिएटिव्हने कौतुक केलं असेल, भलेही मेकर्सने त्याचं कौतुक केलं असेल, पण मला त्याच्यामध्ये त्याचा कुठेच गेम दिसला नाही. तो पहिल्यापासून मस्करीतच बोलत होता आणि त्याने मस्करीतच चावी घेतली होती. पण नंतर बिग बॉसने तो टास्क दिल्यानंतर त्याला चावीचं महत्त्व कळलं आणि त्याने नंतर ती चावी दिली नाही. हे तेवढंच सत्य आहे आणि आज त्याने ते कबूल सुद्धा केलेलं आहे, की ऋतुजा बोलताना बोलली, की तो मस्करी बोलत होता आणि त्याने हो, मी मस्करी करतच ही गोष्ट केली आहे. हे करणने कबूल सुद्धा केलेलं आहे. आणि यातूनच हे स्पष्ट होतंय, की करणचा गेम किती वीक होता. आता त्याचं पोट भरून कौतुक केलं, हे मला न पटण्यासारखं होतं. त्याच्यानंतर त्याला स्पेशली हे विचारण्यात आलं भाऊकडनं, की "भाई तू बझर का नाही दाबला? स्वतः का संधी सोडली नाही?" तर त्या पोरामध्ये एवढा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, तो बोलला, की "माझे चाहते आहेत, की मला वाचवायला." अरे त्याच्यापेक्षा मोठे-मोठे आत लोकं आहेत. राकेश बापटची फॅन फॉलोइंग कमी आहे का? सागर कारंडेची फॅन फॉलोइंग कमी आहे का? ह्या राधा पाटीलची फॅन फॉलोइंग कमी आहे का? रोशन जामदार वोटिंगमध्ये सगळ्यात नंबर 1 आहे. त्याला पण एवढा ओव्हर कॉन्फिडन्स नाही. याला कुठून आला एवढा ओव्हर कॉन्फिडन्स? किती फॉलोअर्स आहेत तुझे? आणि त्यातले किती वोट करायला जातात? बरं बिग बॉसचे ते तुझे फॉलोअर्स बिग बॉस बघतात का तरी? बिग बॉसचा चाहता वर्गच वेगळा आहे. हे का समजत नाहीये? हा बोलतोय, की मला हिंमत आली बिग बॉसच्या एका वाक्यावरून, की मला नॉमिनेशनमध्ये जायचंय. किती फेकतोय, अक्षरशः फेकतोय तो. मला असं वाटतंय 2 गोष्टी झाल्यात. एक तर त्याच्याकडे 2 चाव्या होत्या. त्याला असं वाटलं, की जर का मी प्राजक्ताला संधी दिली, तर मला दुसरी चावी वापरायला भेटेल किंवा तो बझर दाबायला विसरला किंवा तो आत्ता बोलतोय तशा पद्धतीने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेला. जर का या गोष्टीला तुम्ही गेम बोलत असाल, तर मला असं वाटतंय हा गेम नाही, हा बालिश खेळ आहे आणि तो करण बालिश पद्धतीनेच खेळतोय. आता त्याचं एवढं कौतुक का करण्यात आलंय, मला माहीत नाहीये.
त्यांनी ऋतुजाकडून चावी घेतली म्हणून मेकर्स त्याचं कौतुक करतात काही हे मला आता सांगता येत नाही. कारण जर का आता करणचं कौतुक नाही केलं तर ऋतुजाबद्दल काय बोलता येणार नाही. त्याच्यामुळे करणचं कौतुक करून ऋतुजाला झापलं. अशा पद्धतीचा खेळ केलेला आहे. अजून एक गोष्ट आहे, ऋतुजाच्या भाषेबद्दल बोलण्यात आलं, पण करणनी जी काल मुलींबद्दल भाषा वापरली होती कापसाची, बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे. रिव्ह्यूमध्ये लोकांनी सुद्धा कमेंट केलेलं आहे. त्याबद्दल एकही शब्द काढण्यात आला नाही. हे खरं आहे. त्यांनी जे शब्द वापरले होते ते सुद्धा चुकीचं होतं. हे मान्य आहे की ऋतुजा खूपच बिलो द बेल्ट जाते, खूपच घाण बोलते. पण ह्याने सुद्धा काही असा चांगला शब्द नव्हता वापरला. हा सुद्धा घाणेरडाच शब्द बोलला होता आणि त्याबद्दल रितेश भाऊंनी त्याला झापायला पाहिजे होतं. पण तसं नाही झालं. कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलेला आहे. तो सचिन बरोबर बोलताना बोलतो, की हा सगळा ग्रुप जो आहे तो निगेटिव्ह दिसायला लागलाय. भाई बिग बॉस जे आहे ते आठवड्याला हिरो आणि विलन बदलत राहतं. हा तर पहिला आठवडा आहे. येणारा काळच ठरवेल, की कोण चांगलं खेळतंय आणि कोण वाईट खेळतंय. पण सध्या स्थितीत ज्या पद्धतीचं करणचं कौतुक झालंय, ते कौतुक करण्यासारखं तो गेम खेळत नाहीये, असं मला वाटतंय. नंतर भाऊ त्या विशाल आणि ओमकारकडे आले. आता तो ओमकार आणि विशालच्या मॅटरमध्ये ओमकारला ज्या पद्धतीने झापला तसा विशालला पण झापायला पाहिजे होता. तसं भाऊंनी दोघांची शाळा घेतलेली आहे. दोघांना सांगितलेलं आहे, की बाई घराच्या बाहेर जाऊन नाटकं करायची आणि लोकांच्या अंगाशी खेळायचं नाही. हे भाऊंनी सांगितलेलं आहे. पण आता त्या गोष्टी किती फॉलो करतात आहे, हे येणारा काळच ठरवेल. आणि मी तुम्हाला त्यादिवशी रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, की इकडे ना ओमकारचीच चूक होती. ओमकारने त्याला पकडलं होतं आणि हे ओमकारने आज कबूल केलेलं आहे. फक्त विशालने त्याचा गळा नव्हता दाबायला पाहिजे. हे सुद्धा मी रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं आणि तीच गोष्ट झालेली आहे आणि ओमकारने सुद्धा ती गोष्ट कबूल केलेली आहे. परत ज्या पद्धतीची भाषा वापरली विशालने, भाषेबद्दल सुद्धा रितेश भाऊंनी त्यांना जाब विचारलाय. अशा पद्धतीनं तुम्ही माणसाशी बोलू शकत नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे. ओमकारला पण हे सांगितलं, की भाई त्या भांडणाव्यतिरिक्त तू घरामध्ये दिसलाच नाही. मग तसं करण पण दिसला नाही त्या चावी व्यतिरिक्त, असं मला वाटतं. आता मी कालही सांगितलं होतं, की प्राजक्ताचं दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. आता रितेश भाऊ ज्या पद्धतीने ऋतुजाला बोलले, त्याची चर्चा लगेच सोनालीबरोबर जाऊन करते. जसं काय सोनालीने घरामध्ये खूपच जास्त दिवे लावलेले आहेत. एक बाई काम करत नाही, घरामध्ये फक्त अशी अशी करत जाऊन फिरते. फक्त ती सगळीकडे ऑरा आहे किंवा सगळ्यांना गोड बोलते म्हणून ती चांगली आणि जे लोकं फटकळ आहेत, प्रत्येकाच्या चुका दाखवून देतात ते वाईट. आणि प्राजक्ता या लोकांशी मिसळलेली आहे आणि बॅक बेचिंग तिने चालू केलेलं आहे. त्या गॅपमध्ये तुम्ही पाहिलं असेल. आता यानंतर काय झालं, भाऊंनी राकेश, रोशन, ओमकार, आयुष आणि राधा या सगळ्यांना बाजूला बोलवलं आणि सांगितलं, "तुम्ही काय पिकनिकला आलाय का? तुम्ही दिसतच नाहीये." मला सगळ्यात हा डायलॉग आवडला, की "भाई आयुष, तू येताना गॅस सिलेंडर घेऊन आला होता. गॅस संपला असेल तर मी देऊ का?" राकेशला सुद्धा झापला, रोशनला सुद्धा झापलं, राधाला सुद्धा झापली, की "भाई तुम्ही खेळा, नाहीतर तुमचा गेम अजिबात सुद्धा दिसत नाहीये." मी याआधी सुद्धा वर्णन केलं होतं, की बिग बॉसच्या घरात जत्रा भरलेली आहे आणि काही लोकं पिकनिकला आलेले आहेत. त्या जत्रेतल्या लोकांची कान उघडणी करणं गरजेचं आहे. मगाशी जो लाईव्ह केला होता 6 वाजता, त्या लाईव्हमध्ये सुद्धा म्हटलं होतं, की या लोकांना झापलंय आणि ते खरं झालंय. तुम्ही बघितलं असेल, की या लोकांना झापलेलं आहे. आता यानंतर सगळ्यात शॉकिंग गोष्ट माझ्यासाठी ही होती, की प्राजक्ताचं पोट भरून कौतुक केलेलं आहे. "निंबुनीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आने वाला कल जाने वाला है. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाजू दे." या व्यतिरिक्त प्राजक्ताचं घरामध्ये काय कॉन्ट्रिब्युशन आहे? प्राजक्ताचा असा काय गेम आहे तुम्ही मला सांगा? प्राजक्ता सगळ्यांना गोड बोलते, आपलंसं करते आणि गोड बोलून स्वतःचं काम करून घेते. या व्यतिरिक्त तिचा घरामध्ये गेम काय आहे? पण तिचं पोटभर कौतुक करण्यात आलं, हे मला पटत नाही. मी हे मानेन, की करण प्राजक्तापेक्षा जास्त दिसलेला आहे. पण प्राजक्ताला हा सपोर्ट रितेश भाऊंकडून आणि मेकर्सकडून का मिळालाय, हे मला माहीत नाहीये. तर सोनालीचं पण कौतुक केलं. वाह! आणि आहे म्हणजे तिचा गेम आहे, ती सगळीकडे दिसते. तर विशालला बोलले, "तुम्ही सगळीकडे दिसताय, पण तुमचा गेम नाहीये." सागर कारंडेचं खूप कौतुक केलं. परत दीपाली, दिव्या आणि अनुश्रीचं थोडं-थोडं कौतुक केलं, की बाबा तुम्ही सुरुवात केली आता खेळायला. प्रभूचं खूपच जास्त कौतुक करण्यात आलं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इकडे उचलला गेला, ते म्हणजे मराठी भाषेचा. मी कालच्या रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, की दिव्या जे आहे ते वारंवार इंग्लिश बोलते, तर मराठी बोलण्याची आवश्यकता खूप आहे. तर बऱ्याच सरकारच्या लोकांना ही गोष्ट आवडली नाही. दिव्या सरकारचे लोकं मला येऊन ट्रोल करतात आहे, बोलतात आहे, की "आम्ही तुझे व्हिडिओ येऊन बघणार नाही. तिने इंग्लिश बोलणं म्हणजे काय झालं?" आता रितेश भाऊंना बघणार नाही का तुम्ही? रितेश भाऊंनी सांगितलं, की "मराठी बोला, हा मराठी शो आहे."
आता यांची सगळ्यांची तोंड बंद होतील. मी सांगत होतो, की तुला इंग्लिश येतं चांगली गोष्ट आहे, पण कुठं ते बोलावं हे समजणं गरजेचं आहे आणि बिग बॉसच्या घरात, ते पण मराठी बिग बॉसच्या घरात मराठी बोलणं गरजेचं आहे आणि रितेश भाऊंनी सांगितलं, की इंग्लिश, हिंदी चालणार नाही, मराठीच बोलावं लागेल आणि ही चांगली गोष्ट आहे. ओव्हरऑल एपिसोडनंतर एक गोष्ट दिसलेली आहे, की भाऊने एपिसोड समाप्त केला, त्यावेळेस एका बाजूला तन्वी, राधा, रोशन, अनुश्री आणि विशाल ही लोकं बसलेली दिसली आणि बाकी लोकं निघून गेलेली दिसली. याचाच अर्थ काय होतो मित्रांनो, या 5 लोकांचा एक ग्रुप होताना दिसत आहे आणि बाकी लोकं साइडला गेलेले आहेत. ही लोकं कुठेतरी वेगळी आहेत आणि बाकी लोकं वेगळी आहेत यातून स्पष्ट दिसत आहेत. आता या 5 जणांमध्ये अजून कोण येऊन मिसळतंय आणि बाकी लोकांमध्ये कोण मिसळतंय, असेच बिग बॉसच्या घरात 2 ग्रुप होणार आहेत आणि उद्या कोण घराच्या बाहेर जातंय हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर ओव्हरऑल आजचा एपिसोड इंटरेस्टिंग होता. रितेश भाऊंनी आज जो काय भाऊचा धक्का केला, मजा आली बघायला आणि ज्या पद्धतीने तन्वीला झापलं, दीपाली सय्यदला झापलं, हे सुद्धा इंटरेस्टिंग होतं. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या भाऊच्या धक्क्याबद्दल? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.